आपल्या महाराष्ट्रातील सर्व महिलांना माझा नमस्कार। मी बहीण योजना चालू होता बरोबर एक व्हिडिओ टाकला होता। सर्वांपर्यंत पोहोचणं हे कठीण आहे, कारण की खरोखर जे विषय आहे, ज्या विषयात दिशाभूल होत नाही, तो आज स्वतःहूनही कोणी शेअर करायला तयार नाही। म्हणजे एक भुल्याचीच तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हा दुसरा व्हिडिओ आहे। आज स्पष्ट आपण पाहून राहिलो की जे मुख्यमंत्री आहेत ते स्पष्ट बोलत आहे, जर तुम्ही आम्हाला मतदान करसाल, आम्हाला निवडून देसाल, आमची सरकार आणसाल तरच हे योजना चालू राहील। म्हणजे त्यानं स्पष्ट सिद्ध करून दाखवलं ते। आणि सर्वात महत्त्वाचं आहे GST। प्रत्येक महिलेला विनंती करतो मी की तुम्ही एक वही पेन घरी आणा आणि त्याच्यावर तुम्ही लिहून ठेवा। आणि जिथं कुठं कोणत्याही प्रकारची तुम्ही खरेदी करता तर खरेदी करताना त्या दुकानदाराला विचारा की याच्यावर GST किती टक्के आहे। त्यानं जेही सांगितलं त्या हिशोबानं तुम्ही त्याच्यावर लिहत जा। तुम्ही महिन्याचा वर्षाचा आपला GST किती जाते हे तुम्ही तपासा। आणि तो आजपर्यंत गेला 10 वर्षात चालला, खाऊन चुकले ते। आणि खरोखर जर आपण निवडून दिल्यानंतर काय करतील हे आपल्यासोबत, एक साधं उदाहरण देतो मी। माझ्या संपर्कात 65-70 वर्षाचे वयोवृद्ध आहेत। 65-70 वर्षाचे होईपर्यंत भावाला बहीण दिसली नाही। आणि आज भाऊ आला आणि बहिणीले म्हणते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचा जोही काही दवाखाना हे ते खर्च पाणी जे असेल तर ते मी करतो। का करतो की आज सातबाऱ्यामध्ये बहिणीचं नाव निघालं आहे का, आणि ते सातबारा जे प्रॉपर्टी असेल तर त्याची किंमत मोठीच असेल, म्हणूनच ते आश्वासन देऊन राहिले। तोच प्रकार आज विधानसभेचं इलेक्शन आहे म्हणून आपल्यासोबत हा प्रकार केला जात आहे। आणि हे आपण समजणं गरजेचं आहे। आजपर्यंत गेला आणि खरोखर आपण तो प्रकार केल्यानंतर, आपला जो आश्वासन दिल्यानंतर आपण त्याचे बळी पडल्यानंतर निवडूनही दिलं तर पुढचे 5 वर्ष पहा काय गेम होते आपल्यासोबत। आपण सावध होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे। शेवटी प्रत्येकाची आपली मर्जी आहे, आपल्याला काय करायचं आहे तो आपला प्रश्न आहे आणि लोकशाहीचा जमाना आहे। पण शॉर्टकटमध्ये एका वाक्यात सांगतो, भुलवणाऱ्याची कमी नाही। मग आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे की आपल्याला भुलायचं का नाही भुलायचं। आपली दिशा चुकवणाऱ्याची कमतरता नाही, पण आपली दिशा आपल्याला खरोखर चुकवून घ्यायची आहे का नाही चुकवायची, हे सर्व विषय आपले आहेत। आज आपल्याजवळून त्याचं काम करून घेतील आणि नंतर ते 5 वर्ष तर आज जे आहे वाढ झालेली त्याचे अनेक प्रकारची आपल्या ज्या गरजा आहेत किंवा सुविधा आहेत त्याच्यावर अनेक प्रकारच्या वाहळी करतील आणि आपलं शोषण करतील। शोषणाशिवाय काही राहिलेलं नाही। मोजके 2, 4, 5, 7 लोक दिसतात या मीडियावर की ते दिशेनं बोलणारे आहेत, नाही तर दिशा भुलवणाऱ्याची कमतरता नाही। हे समजून घ्या। प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हे सर्वांना मी विनंती करतो। धन्यवाद।